नमस्कार. आज आपण बघणार आहोत बालमानसशास्त्राचा उगम आणि विकास. प्लेटो हा प्राचीन ग्रीक तत्ववेत्ता होता. प्लेटोचा गुरु सॉक्रेटिस आणि शिष्य होता अरिस्टॉटल. तर मूल हे कोरी पाटी घेऊन जन्माला येते असे जॉन लॉक यांनी म्हटले. त्याचप्रमाणे रुसो हे बालकाच्या स्वातंत्र्याचा पुरस्कर्ता म्हणून ह्यांना ओळखलं जातं. त्याचप्रमाणे ह्यांनी द इमिली हा शिक्षण विषयक ग्रंथ सुद्धा लिहिलेला आहे. आपला पुढचा पॉइंट आहे मारिया मॉन्टेसरी. मारिया मॉन्टेसरी यांना मॉन्टेसरी शिक्षण पद्धतीचा जनक असे म्हणतात. मारिया मॉन्टेसरी यांनी शिक्षणाचे 3 सिद्धांत मांडले आहेत. त्यातला पहिला, बालकाला पाहिजे ते करण्याचे स्वातंत्र्य असते. दुसरा, बालकाच्या विकासावर आधारित कार्य जसे की खेळातून शिक्षण देण्याचे काम. आणि तिसरा, स्वच्छंदता म्हणजे बालकाला त्याच्या इच्छेनुसार वातावरण दिले जाते. या पद्धतीमध्ये कोणत्याही प्रकारची शिक्षा नसते किंवा कोणत्याही प्रकारचा अभ्यासक्रम सुद्धा निश्चित नसतो. पुढचा पॉइंट आहे आपला गिजूभाई बदेका. मॉन्टेसरींना गुरु मानून भारतामध्ये मॉन्टेसरी पद्धतीने शाळा सुरू केली गिजूभाई बदेका यांनी. त्याचप्रमाणे गिजूभाई बदेका यांना बालमित्र ही पदवी सुद्धा मिळाली. त्याचप्रमाणे गिजूभाई यांना मुचीवाली मा असे सुद्धा म्हणतात. पुढचा पॉइंट आहे ताराबाई मोडक. ताराबाई मोडक या भारतातील पहिल्या बाल शिक्षण तज्ञ होत्या. त्यांना भारताच्या मॉन्टेसरी म्हणून ओळखलं गेलं. 1936 साली बाल शिक्षणाच्या प्रसारासाठी त्यांनी मुंबई येथे पहिला शिशुविहार स्थापन केला. त्यानंतर पुढे ताराबाई मोडक यांना अनुताई वाघ यांनी सुद्धा त्यांच्या कामात सहकार्य केले. थँक्यू.